तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मी आलो आहे गावी 2 दिवसाच्या सुट्टीवर। विचार केला जरा गावी जाऊन येऊ। पाऊस तर नव्हता, पण अगोदर पडून गेला होता, त्यामुळे वातावरण हिरवं झालं होतं आणि हवा सुटली होती। नंतर काजूच्या बागेत आलो। थोडं गवत वाढलं होतं पावसामुळे, पण काही हरकत नाही, झाडे मस्त हिरवेगार झाली होती आणि बघून मस्त समाधान वाटत होतं। तेवढ्यात लक्ष गेलं, एक काजूच्या झाडाची फांदी खाली वाकली होती। त्यात ती जुगाड म्हणून बाजूला पडलेली काठी उचलली आणि सपोर्टसाठी त्या फांदीला लावली, म्हणजे नीट राहील। आमच्या शेताच्या बाजूलाच नदी लागून आहे, तिथे आलो। गावी जेव्हा येतो तेव्हा नक्की इथे येतो, कारण इथे असलेली शांतता मन एकदम हलकं होऊन जातं। तुम्हाला जो आवाज येत असेल तो पाण्याचा आहे। घरी आल्यानंतर काकाने मस्त 2 फणस आणले होते। एक रसाळ होता आणि दुसरा कापा होता। दोन्ही पण पिकले होते, त्यामुळे विचार आला की कोणता खायचा। आमच्या इकडे जरा लेट पिकायला सुरुवात होते, साधारणतः एप्रिल शेवटीला आणि जुलैपर्यंत फणस असतात, त्यामुळे खायला भेटतात। मग काय विचार न करता रसाळ फणस खायला सुरुवात केली। मस्त निसर्गाच्या सानिध्यात माझ्यासारखे गोड फणस खाण्यात वेगळीच मजा येते। फणस खाऊन झाल्यावर पुन्हा घराबाजूला असलेली सुपारी आणि नारळाच्या बागेत येतो। म्हटलं काम करू, पण बघतो तर काम माझ्या छोट्या भावाने म्हणजे काकाचा मुलगा, तो यावर्षी 10वीत आहे आणि शाळा सुरू झाली तरी सुट्टीच्या दिवशी काम करत होता। त्याला पण शेतीची आवड असल्यामुळे मन लावून काम करतो। हां, जो मशीन जे काम करतोय त्या मशीनला ग्रास कटर म्हणतात। गवत जर वाढलेलं असेल तर या मशीनने साफ करतात आणि आमच्या बागेत थोडा जरी पाऊस झाला तरी गवत लगेच वाढतं, त्यामुळे आम्हाला या मशीन साफ करण्यासाठी लागते। वेळ वाचतो, फक्त एवढंच की सावकाश पद्धतीने मशीनला वापरावे लागते। सुरक्षिततेसाठी हेल्मेट पण आहे, पण याने घातले नाही। मेन म्हणजे गवत साफ करण्यासाठी वेळ वाचतो। तुम्ही पण ही मशीन घरी आणू शकता, कमी सबसिडीवर तुम्हाला भेटून जाईल। आपल्या गावच्या ग्रामपंचायतीत किंवा कृषी केंद्र असेल तिथे तुम्ही अर्ज करून मागवू शकता। आणि गावी आलो की शेतीची कामे असू दे किंवा बागेची, जी काम करण्यात मजा येते ना, ती विचारू नका। मस्त वाटतं, मस्त निसर्गाच्या सानिध्यात काम करायला बरे वाटते। जसे मला काम करायला आवडतं तसेच याला पण आवडतं। बागेत काम करून झाल्यावर शेतावर येतो आणि पुन्हा तेच मस्त काम काका काकी होते सोबत मी मस्त हातात पिकाव घेऊन तास मारत होतो, कारण जरा वेगळ्या पद्धतीने पेरणी करायची होती। काका बोलले की 2 कोपरे वेगळ्या पद्धतीने पेरणी करायची आहे। मी म्हटलं ठीक आहे, चला तर मग कामाला मस्त पद्धतीने वेग घेतला। शेताची कामे झाल्यावर मस्त चारा घेऊन गोठ्यात आलो होतो। आमच्याजवळ एक गाय, एक बैल आणि एक वासरू आहे। बंटी, उत्पत्ती आणि सर्जा अशी नाव आहेत। मस्त चारा जो घेऊन आलो होतो ती मस्तपैकी एकदम खात होती। हा जो डोंगर बघतायत, हा भाग आम्ही मेमध्ये साफ करून घेतला आहे, आणि इथे आम्ही काजू, कोकम आणि नारळाची झाडं लावणार आहोत। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका।